तर आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। सैफ अली खान आणि करीना कपूर खानने गर्भनिदान चाचणी केलेली आहे। गर्भलिंग निदान चाचणी केल्याचा आरोप या दोघांवरतीही आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते आणि याबाबतची चर्चा आता सुरू झालेली आहे की लंडनमध्ये या दोघांनीही गर्भनिदान चाचणी करून घेतलेली आहे। सैफ आणि करीना आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत, कारण या दोघांवरती देखील गर्भलिंग निदान चाचणी लंडनमध्ये जाऊन केल्याचा आरोप आहे। वेदश्री तामाणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। वेदश्री, काय नक्की हे प्रकरण आहे? सैफ अली खान आणि करीनावरती गर्भलिंग निदान केल्याचा आरोप होतोय। मयांक, काही दिवसांपूर्वी करीना आणि सैफ अली खान हे लंडनला गेले होते नॉर्मल टेस्टसाठी, पण त्यांच्यावरती त्यांनी गर्भलिंग निदान चाचणी केली असे आरोप होत आहेत। पण जर त्या दोघांच्या बाबतीत विचार केला तर त्या दोघांनीही हे आरोप जे आहेत ते फेटाळलेले आहेत। याशिवाय त्या दोघांचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी असं म्हटलंय की सैफ आणि करीना हे दोघंही प्रगल्भ आहेत, त्यामुळे ते असं काही करू शकत नाहीयेत आणि या सगळ्या बातम्यांमुळे त्यांना त्रास होतोय, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचं भांडवल करू नका असंही त्यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय। यापूर्वीही बॉलिवूडमध्ये अशी एक घटना घडली आहे, जेव्हा किंग खान शाहरुखला त्याचा धाकटा मुलगा होणार होता तेव्हा त्याच्या जन्माच्या वेळेला सुद्धा शाहरुखवरती अशाच प्रकारचे आरोप केले जात होते। त्यामुळे कुठेतरी नॉर्मल टेस्टिंगसाठी जाणं आणि त्याच्यावरून असे आरोप होणं हे आता सत्र बॉलिवूडमध्ये रंगतंय का याबद्दल विचार करायला लागेल। धन्यवाद वेदश्री दिलेल्या माहितीबद्दल। तर सैफ अली खान आणि करीना कपूर खानवरती आरोप आहे की त्यांनी लंडनमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करून घेतलेली आहे।